वेलकम ऑल माय स्टुडंट्स. मॅथ्स इज सो सिम्पल सो इझी ह्या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत. ओके, अजून जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करा. ओके, चला आता आपण काय शिकतोय? डिफरन्शिएशन. तुम्हाला डिफरन्शिएशन खूप अवघड वाटतंय, पण आपण ते आता सोपं करण्याकडे वळण करतोय. आतापर्यंत आपले 2-3 व्हिडिओ झालेले आहेत, त्याच्यामध्ये आपण डिफरन्शिएशन काय असतं, व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह हे शिकलो होतो. आणि कालच्या व्हिडिओमध्ये, कालच्या मागचं लेक्चर जर तुम्ही माझं पाहिलं असेल तर त्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण डेरिव्हेटिव्ह चॅप्टरमध्ये काय काय करायचं हे पाहिलंच आहे आणि ते पण तुम्हाला आता कळालंच असेल. ओके, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण, तुम्ही जर आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिला तर मी गॅरंटी देऊन सांगते की तुम्हाला डेरिव्हेटिव्हचे एक्झाम्पल तुम्ही स्वतः आजच्या सोडवू शकता. व्हिडिओ संपायच्या पहिले तुम्हाला डेरिव्हेटिव्हचे एक्झाम्पल सोडवता आलेले असतील. आज आपण चॅलेंज घेऊया, बघूया सगळ्यांना डेरिव्हेटिव्हचे एक्झाम्पल सोडवता येतात का. आज आपण एक्झाम्पलला स्टार्ट करणार आहोत. मी काल सांगितलं होतं तुम्हाला की डेरिव्हेटिव्ह एक्झॅक्ट सोडवायचा कसा आहे, त्याचे एक्झाम्पल म्हणजे एक्झॅक्ट डेरिव्हेटिव्ह कसा काढायचा ते आपण आज बघणार आहोत. चला मग स्टार्ट करूया. त्याच्या पहिले सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, चला फर्स्ट एक्झाम्पल घेण्याच्या पहिले सगळ्यात महत्त्वाचं असतं फॉर्म्युले. मी सांगितलंय तुम्हाला डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय हे जर तुम्हाला माहित नसेल तर एक वेळ चालून जाईल, पण फॉर्म्युल्याशिवाय डेरिव्हेटिव्ह होणार नाही. पण कालच्या ह्याच्यात हे पण सांगितलं होतं की डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले खूप जास्त नाही लागत, थोडेसेच लागतात. पण ते कोणते लागतात ते आता आपण बघूया. त्याचं सेकंड लेक्चर मी घेतलेलंच होतं. सेकंड लेक्चरमध्ये मी तुम्हाला सगळे फॉर्म्युले, सगळे रूल्स सांगितले होते. पण तरीही ते आठवत नसतील किंवा ते लेक्चर्समधून तुम्ही लिहिलेले नसतील तर मी बोर्डवर लिहिलेले मी ते तुम्हाला दाखवते पण, आणि त्याचा वापर करून आपण आज एक्झाम्पल सोडवूयात. बघा मग काही एक्झाम्पल्स, काही फॉर्म्युले तुम्हाला दिसत आहेत. डेरिव्हेटिव्ह, काही टर्मचे डेरिव्हेटिव्ह इथे दिलेले आहेत. ट्रिग्नोमेट्री टर्मचे डेरिव्हेटिव्ह याच्यामध्ये दिलेले आहेत. हे झाले तुमचे फॉर्म्युले. एवढे फॉर्म्युले आज एक्झाम्पल सोडवण्यासाठी तुम्हाला सफिशियंट आहेत. ओके, आणि हे जे तुमचे आहे ते 5 रूल्स आहेत. याच्यामध्ये महत्त्वाचे तर 4च रूल्स आहेत, म्हटलं तर 3च रूल्स आहेत. ॲडिशनचं, सबट्रॅक्शनचं. एक जस्ट मिनिट. ॲडिशन सबट्रॅक्शनचा रूल, नंतर मल्टिप्लिकेशन, नंतर डिव्हिजनचा. हा कॉन्स्टंटचा आहे, हा मल्टिप्लिकेशनचा आहे. म्हणजे महत्त्वाचे ॲडिशन, मल्टिप्लिकेशन, सबट्रॅक्शन आणि डिव्हिजन म्हणजेच अल्जेब्रा ऑफ द डेरिव्हेटिव्ह्ज. त्याचे रूल्स पण मी आपण मागच्या व्हिडिओमध्ये घेतलेले, पण तरीही मी इथं लिहिलेले. आता तुम्हाला जेव्हा फॉर्म्युले लागतील तेव्हा आपण याचा वापर करूया आणि डायरेक्टली आज आपण एक्झाम्पलला स्टार्ट करूयात. बघा, सगळ्यांनी जर लक्षपूर्वक ऐकलं तर तुम्हाला आज गॅरंटेड सांगतो डेरिव्हेटिव्हचे एक्झाम्पल सोडवता येतील, म्हणजे येतील. चला मग डेरिव्हेटिव्हच्या पहिल्या एक्झाम्पलला आपण आज सुरुवात करूया. बघा एक्झाम्पल नंबर फर्स्ट. x raised to 99. काय आहे? x raised to 99. कसं सोडवाल? बघा, x raised to 99. रेस टू म्हणजे काय दिले? पॉवर. म्हणजे एकच्या डोक्यावर काहीतरी दिसतंय. असं समजा एकच्या डोक्यावर तुम्हाला टोपी दिसते. ओके, एकच्या डोक्यावर काय दिसते? टोपी दिसते. मग आपल्याला याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. पहिले क्वेश्चन असा येईल का? नाही. कसा क्वेश्चन येईल? फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ x raised to 99. एक तर क्वेश्चन असा येईल किंवा क्वेश्चन फाइंड dy dx ऑफ x raised to 99. मी सांगितलं डेरिव्हेटिव्ह आपण कशाने डिनोट करतो? आठवा बरं कालचं पटकन. कशाने डिनोट करतो डेरिव्हेटिव्ह? आपण dy dx ने डिनोट करतो. मग डेरिव्हेटिव्ह शब्द लिहिला काय किंवा dy dx लिहिला काय, दोघं पण काय असतात? सेमच असतात. मग तुम्हाला क्वेश्चन कसा येईल? फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ x raised to 99 किंवा फाइंड dy dx. कशाचा dy dx काढायचा? x raised to 99. ओके, चला मग आपण आता आन्सर कडे जाऊया. कशाचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आपल्याला? x raised to 99. सध्या x ला काहीतरी टोपी आहे. टोपी कोणती आहे? 99 ची. पण फक्त लक्षात ठेवा x ला टोपी आहे, एवढं लक्षात घ्यायचं आपल्याला. ओके, मग याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे तर आपल्याला या फॉर्म्युल्याचा वापर करावा लागणार आहे. मग यापैकी आता x raised to काहीतरी आहे, मग मला याचा डेरिव्हेटिव्ह काढण्यासाठी दिलेल्या ह्या फॉर्म्युलांचा मला वापर करायचा आहे. एवढे फॉर्म्युले मात्र तुमचे पार्टच हवे किंवा तुम्हाला माहिती असलेच पाहिजे. त्याशिवाय तुम्हाला साधंही एक्झाम्पल डेरिव्हेटिव्हचं सोडवता येणार नाही. ओके, मग आता आपण कन्सिडर करूया की तुमचे हे फॉर्म्युले रेडी आहेत किंवा पार्ट आहेत. ओके, मग आता आपल्याला याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे, त्याच्यासाठी फॉर्म्युला लागतोय हे तर मला माहिती आहे, पण मॅडम मी यांच्यापैकी कोणता फॉर्म्युला वापरायचा किंवा कोणता रूल्स वापरायचा हे मला माहिती नाहीये. मग बघा, x
टोपी दिसते, मग असा कोणता फॉर्म्युला आहे? हे सगळे फॉर्म्युले ते ट्रिग्नोमेट्रीचे. आपल्या इथं तर कोणताही ट्रिग्नोमेट्री शब्द नाही दिसत आहे. साइन, कॉस, टॅन, कोसेक, सेक, कॉट याच्यापैकी काही आपल्याला दिसत नाहीये. म्हणजे मला ह्या फॉर्म्युलांचा तर वापर करायची गरज नाही. ओके, म्हणजे हे फॉर्म्युले तर माझे आता डिलीट झाले. मग आता इथं कुठे ॲडिशन दिसतंय का, मल्टिप्लिकेशन दिसतंय का, डिव्हिजन किंवा सबस्ट्रॅक्शन दिसतंय का आपल्याला? नाही. एक्स कसा आहे? सिंगल. मग हे काय? अल्जेब्रा ऑफ द डेरिव्हेटिव्ह. पण याच्यातलं काही ह्याच्यामध्ये वापरलेलं नाहीये, म्हणजे हे पण माझे रूल्स मला यूज करावे लागणार नाही. मग मला हेही यूज करायचं नाहीये, मला हेही यूज करायचं नाहीये, म्हणजे माझं आन्सर कुठं सापडणार आहे किंवा मला कोणता फॉर्म्युला वापरायचा आहे? फक्त आणि फक्त याच्यामध्ये. मग मॅडम याच्यामधलं पण मला कोणता फॉर्म्युला वापरायचा आहे? एकच्या डोक्यावर काय दिसतंय तुम्हाला? टोपी दिसते. मग अशा एकच्या डोक्यावर टोपी कुठं दिसतंय? बघा, ए रेस टू एक्स आहे का? नाही. इथं लॉग एक्स आहे, लॉग नकोय. ए रेस टू एक्स नकोय, फक्त सी पण नकोय. 1/, तर प्रश्नच नाही. स्क्वेअर रूटचा पण तर प्रश्नच नाही. नुसता एक्स दिसतोय का? नाही. त्याच्या डोक्यावर तर टोपी आहे. मग इथं काय दिसतं? एक्स रेस टू एन, म्हणजे इथंही एक्सच्या डोक्यावर टोपी आहे, इथंही एक्सच्या डोक्यावर टोपी आहे. म्हणजे आपल्याला कोणता फॉर्म्युला वापरायचा आहे? हा फॉर्म्युला वापरायचा आहे. क्लिअर? बघा, कोणता फॉर्म्युला वापरायचा हे तुम्हाला समजलं किंवा समजलं असेल, पण महत्त्वाचा काय, तोच का वापरायचा आहे किंवा उरलेले मला का नाही वापरायचे, हे जर तुम्हाला क्लिअर झालं तर तुम्ही त्या एक्झाम्पलवर कॉन्फिडंट होऊ शकता. ओके, मग आता मला कळालं की मला एक्स रेस टू एन हा फॉर्म्युला वापरायचा आहे. कशासाठी? माझ्या एक्झाम्पलसाठी. ओके, मग काय मुलांना बघा तो फॉर्म्युला. एक्स रेस टू एन इज इक्वल टू एन इंटू एक्स रेस टू एन मायनस 1. एक्स रेस टू एन काय आहे? डेरिव्हेटिव्ह. कशाचा डेरिव्हेटिव्ह? एक्स रेस टू एनचा डेरिव्हेटिव्ह काय येतो? एन इंटू एक्स रेस टू एन मायनस 1. एक्स रेस टू एन आपल्याला पण डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. बघा, एक्स रेस टू 99. काय लिहायचं? सगळ्यात महत्त्वाचं आन्सर लिहिताना. इथून मी आता आन्सरला सुरुवात करते, लक्ष द्या. हे पुसायला काय लिहिणार आहे? डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. आपल्याला काय डिफरन्शिएट करायचं आहे? एक्स. कशा डिफरन्शिएट? विथ रिस्पेक्ट टू एक्स. एक्सच्या याच्याने आपल्याला काय करायचं होतं? डिफरन्शिएट करायचं आहे. म्हणून तुम्हाला ही ओळ किंवा ही लाईन प्रत्येक एक्झाम्पलमध्ये लिहावीच लागणार आहे. ओके, कोणतं पण एक्झाम्पल दिलेलं असेल तर तुम्हाला काय करायचं? त्या एक्झाम्पलचा डेरिव्हेटिव्ह काढायचा, म्हणजे त्याला डिफरन्शिएट करायचं आहे विथ रिस्पेक्ट टू एक्सने. ओके, मग मला कशाचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे? याचा. म्हणून डी बाय डी एक्स इंटू एक्स रेस टू 99. याचा मला काय काढायचं आहे? डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. मग याच्यासाठी मी फॉर्म्युला काय वापरणार आहे? हा, मग याचा डेरिव्हेटिव्ह काय असतो? एन इंटू एक्स रेस टू एन मायनस 1. हा, जी टोपी आहे ती पुढे घ्यायची आणि टोपीमधून वजा 1 मायनस करून टाकायचं. ओके, मग बघा, एनची टोपी कुठे घेतली आहे? पुढे घेतली आहे. एनची टोपी कुठे घेणार आहे? मी पुढे घेणार आहे. क्लिअर? नंतर काय आहे माझा? एक्स, म्हणून मी इथं पण काय लिहिणार आहे? नंतर एक्स. परत एकच्या डोक्यावर टोपी आहे, पण त्या टोपीतून काय मायनस केलेलं आहे? 1 मायनस केलाय. आपली टोपी काय आहे? 99. 99 मधून पण आपल्याला काय करावं लागणार आहे? 1 काय करावं लागणार आहे? मायनस करावं लागणार आहे. ओके, मग हा काय झाला? 99 ॲज इट इज. 99 मधून 1 गेल्यावर काय मिळतं आपल्याला? 98. म्हणजे काय येईल? एक्स रेस टू 98. डेरिव्हेटिव्ह काढला. हा डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला आहे, आपण डेरिव्हेटिव्ह काढलेला आहे, म्हणून आपल्याला डेरिव्हेटिव्ह मिळाला. मग आपलं आन्सर काय मिळालं? 99 इंटू एक्स रेस टू 98 झालं आन्सर. हेच तर तुमचं आन्सर आहे. आपल्याला फक्त एकच फॉर्म्युला वापरायचा होता. फॉर्म्युला वापरला आणि डेरिव्हेटिव्ह काढला. समजलं एक्झाम्पल? आलं लक्षात? समजलं सगळ्यांना एक्झाम्पल काय? फक्त मी याच्या जागी काय वापरलेलं आहे? फॉर्म्युला वापरलेला आहे. कोणता फॉर्म्युला वापरला? फॉर्म्युला नंबर 1. ओके, क्लिअर झालं सगळ्यांना? समजलं? ओके, नेक्स्ट एक्झाम्पल बघूयात आता. चल, सेकंड एक्झाम्पल बघूया. 3 इंटू एक्स स्क्वेअर. 3 इंटू एक्स स्क्वेअर. नीट लक्ष द्या. बघा, याच्यामध्ये 3 आहे, म्हणजे हा काय? कॉन्स्टंट. एक्स, त्याच्या डोक्यावर काय? पुन्हा टोपी. आत्ताच आपण पाहिलं, एकच्या डोक्यावर जर टोपी असते तर आपल्याला कोणता फॉर्म्युला वापरावा लागतो? हा फॉर्म्युला वापरावा लागतो. कोणता फॉर्म्युला? एक्स रेस टू एन. मग एक्स रेस टू एन, माझा एक्स रेस टू एन कुठे आहे?
हा माझा काय x(n). आता एक्झाम्पल आपण असं सोडवलं होतं, पण हा 3 याला एक्स्ट्रा आहे. ओके, 3 म्हणजे काय कॉन्स्टंट, याच्या जागी 5 असू शकतो, 10 असू शकतो, हा काय कॉन्स्टंट. मग आता याचा फॉर्म्युला आता मला माहिती आहे डेरिव्हेटिव्ह काढण्याचा, पण या 3चं करायचं काय. ओके, मग बघा आपल्याला ज्या ठिकाणी स्टँडर्ड फंक्शन असतात त्यावेळेस आपण त्याचे डेरिव्हेटिव्ह काढू शकतो, पण काही ठिकाणी आपल्याला रूल्स वापरावे लागतात. काही ठिकाणी काय वापरावं लागते, रूल्स वापरावे लागतात. आता फॉर्म्युले म्हणजे काय, रिअल लाईफ मधलं एक्झाम्पल द्यायचं झालं तर सपोज तुम्ही चहा करता. ओके, चहासाठीची रिक्वायरमेंट्स काय असते, चहापत्ती असते, साखर असतं, पाणी, दूध, ही काय झाली रिक्वायरमेंट्स. तसं डेरिव्हेटिव्ह सोडवण्यासाठी ही फॉर्म्युले आपली काय झाली रिक्वायरमेंट्स. पण चहा करण्याची एक प्रोसेस आहे, आपण पहिले पाणी टाकतो, पाण्यामध्ये नंतर साखर, चहापत्ती, नंतर उकळल्यावर दूध टाकतो, ही काय झाली त्याची प्रोसेस. त्याचे रूल्स झाले की ही प्रोसेस तुम्हाला फॉलो करायची आहे किंवा ह्या रूलने आपल्याला ते टाकायचे आहेत. मग तसेच हे सुद्धा त्याचे काय रूल्स आहेत. मग बघा आता मला आता कळलं की याच्यासाठी फॉर्म्युला कोणता वापरायचा आहे. ओके, याच्यामधला फॉर्म्युला वापरायचा आहे. ट्रिग्नोमेट्री याच्यामध्ये दिलेली नाहीये, म्हणजे मला याचा वापर करायची तर काही गरज नाहीये. ओके, मग याच्यातला फॉर्म्युला मला कळाला, पण फॉर्म्युला म्हणजे आपल्यासाठी 2 टर्म्स आहेत, ही एक टर्म आहे आणि ही एक टर्म आहे. ओके, फॉर्म्युला तर मला कळाला कोणता वापरायचा आहे, पण 3चं करायचं काय. ओके, मग बघा एकदा फक्त ह्या रूल्समध्ये बघा k × u, त्याच्या जागी x घेतला तरी हरकत नाही, k × x म्हणा किंवा k × u म्हणा. k म्हणजे काय असतो कॉन्स्टंट, k म्हणजे काय असतो तुमचा कॉन्स्टंट असतो. ओके, मग काय डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट इंटू x किंवा u. ओके, मग आता इथं पण हा कॉन्स्टंट आहे, यांचं काय मल्टिप्लिकेशन, इथं पण काय मल्टिप्लिकेशन. म्हणजे आपल्याला सध्या आता ह्या एक्झाम्पलसाठी कोणता रूल वापरायचा आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ k × u इज इक्वल टू ku इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ d/dx ऑफ u इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ d/dx इंटू u. पॉज करा एक मिनिट. चला आता आपण सेकंड एक्झाम्पल बघूया. ओके, हळूहळू तुम्हाला एक एक एक्झाम्पल होईल, तसं तसं समजत जाईल, पण मात्र सगळ्यांनी नोटबुक आणि पेन घेऊन बसायचे आणि स्वतः सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करायचा आहे. चला मग सेकंड एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व्ह करता येतं का बघा. मी पहिल्यांदा समजावून सांगते, मग लक्ष द्या. बघा सेकंड एक्झाम्पल काय आहे, 3x². बघा भेटतं तर मग नीट लक्ष द्या. मागच्या एक्झाम्पल मध्ये काय घेतलं होतं आपण, फक्त x⁻99. ओके, किंवा x⁻टोपी काहीतरी समथिंग आहे, बरोबर आहे. x⁻n म्हणजे फक्त एक फॉर्म्युला इथं वापरला, याचा रेडीमेड एक्झाम्पल आपल्याला माहिती आहे किंवा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, तो आपण यूज केला आणि त्याचा आन्सर काढला. ओके, आता याची थोडीशी पुढची स्टेप्स काय आहे, x⁻n नाहीये फक्त, त्याला काय अटॅच झालेला आहे कॉन्स्टंट. त्याला काय अटॅच झालेला आहे कॉन्स्टंट. म्हणजे आपल्याकडे आता किती टर्म्स भेटले, 2 टर्म्स आहेत, ही एक टर्म आणि ही एक टर्म. ओके, आता x² च्या जागी काय वापरायचं, x⁻99 घ्या नाही तर x⁻2 घ्या, हे सेमच आहे. मग हे जसं आपण केलं तसंच आपण x² साठी करणार आहोत. पण महत्वाचा आता प्रश्न काय, त्याला काय अटॅच झालेला 3. पण 3 म्हणजे काय असतो कॉन्स्टंट असतो. 3 म्हणजे काय असतो कॉन्स्टंट असतो. ओके, चल तर विद्यार्थ्यांना आपण आता सेकंड एक्झाम्पल शिकणार आहोत. ओके, प्रत्येक एक्झाम्पल मध्ये आपण एक एक ट्विस्ट किंवा एक थोडीशी स्टेप पुढे जाणार आहोत, पण तुम्ही सगळ्यांनी नीट लक्ष द्यायचे आणि वही पेन घेऊन बसायचंय. मग तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व्ह करता येता का तो ट्राय पण करायचा आहे. ओके, बघा मग सेकंड एक्झाम्पल काय आहे, 3x². पहिला एक्झाम्पल काय पाहिलं होतं आपण, x⁻99. ओके, म्हणजे 1 च्या डोक्यावर काहीतरी टोपी होती, बरोबर आहे. मग आता दिलेलं एक्झाम्पल बघा काय दिलेलं आहे तुम्हाला, 3 × x². 2 टर्म्स आहे, हा 3 वेगळा आहे, हा x² वेगळा आहे. आता जे एक्झाम्पल सोडवलं ते कोणत्या फॉर्म मध्ये, x² त्याच फॉर्म मध्ये. ओके, म्हणजे x²चं कसं सोडवायचं हे आपल्याला माहिती आहे, त्याच्यासाठी आपण कोणता फॉर्म्युला यूज करणार आहोत, 1 नंबरचा फॉर्म्युला. ओके, हे माहिती, पण या 3चं काय करायचंय आपल्याला. मग ह्या आता काय 3 म्हणजे काय कॉन्स्टंट. याच्या जागी तुम्हाला कोणतेही दुसरे एक्झाम्पल्स येऊ शकतात. फॉर एक्झाम्पल 10x², फॉर एक्झाम्पल 9x⁵, फॉर एक्झाम्पल 7x⁻99. म्हणजेच काय, हे एक्झाम्पलला कॉन्स्टंट ऍड केला, तुम्ही अशा भरपूर हजारो एक्झाम्पल तयार करू शकतात. ओके, मग आता हे सोडवायचं कसं, याला काय, हे 2 टर्म्स आहेत, याचा डेरिव्हेटिव्ह कसा काढायचा हे आपल्याला माहिती आहे, पण त्याला काय मल्टिप्लाय झालेला आहे कॉन्स्टंट. 3 म्हणजे काय असतो कॉन्स्टंट, काय मल्टिप्लाय झालेला त्याला कॉन्स्टंट. ओके, मग आता बघा
याच्यामध्ये तर हा फॉर्म्युला यूज करणार आहोत, याच्यामध्ये तर ट्रिग्नोमेट्री दिलेलीच नाहीये. मग याच्यामध्ये असं काही आहे का की ज्याला x ला आपण काय करू शकतो, कॉन्स्टंटने मल्टिप्लाय केलेली अशी कोणती टर्म आहे का? बघा मग त्याच्यातली 4 नंबरची टर्म बघा, सगळ्यांना दिसते. डेरिव्हेटिव्ह ऑफ k इंटू यू, यूच्या जागी x घ्या, v घ्या, u घ्या, काही व्हेरिएबल घेऊ शकता. ओके, इथं x आहे, याला u समजा आणि इथं याला x समजलं तरी काही प्रॉब्लेम नाही. ओके, ही एक टर्म आहे आणि त्याला काय कॉन्स्टंटने काय झालेलं आहे, मल्टिप्लाय झालेलं आहे. मग बघा डेरिव्हेटिव्ह ऑफ k इंटू यू इज इक्वल टू k इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ यू. आता म्हणजे तुम्हाला लिमिट माहिती आहे, लिमिटमध्ये आपण काय करायचं, कॉन्स्टंट असला की तो बाहेर काढून घ्यायचो. सेम जर कॉन्स्टंट असेल तर त्याला आपण काय करतो, तो बाहेर जम्प करून घेतो. ओके, तो बाहेर जम्प करतो आणि उरलेल्याचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला काढायचा असतो. म्हणजे k इंटू डेरिव्हेटिव्ह कशाचा काढायचा असतो, जो काही उरलेला आहे. इथे काय उरलेला आहे, u. बस तीच गोष्ट आपल्याला वापरायची. म्हणजे आपल्याला रोल नंबर किती वापरायचा आहे, 4 वापरायचा आहे. मग कसं करायचं बघा, गिवन काय दिलेलं आहे आपल्याला, गिवन काय एक्झाम्पल आहे, 3x². ओके, काय करायचं आहे, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिव्ह x. WRT चा अर्थ काय होतो, विथ रिस्पेक्टिव्ह x. विथ रिस्पेक्टिव्ह x एक्झाम मध्येही असं लिहिलं तरी चालतं. W.R.T 11 मध्ये झालेलंच आहे, पण तरी पुन्हा एकदा सांगते. ओके, हा मग काय करायचं आहे, आपल्याला काय काढायचं आहे, डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. कसा काढाल मग, कसा डिनोट करतो आपण डेरिव्हेटिव्ह, d/dx. कशाचा काढायचा विद्यार्थ्यांनो, 3x² चा आपल्याला काय काढायचा आहे, डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. ओके, मग कसा काढता बघा. आता ह्या एक्झाम्पल मध्ये 2 गोष्टी आपल्याला यूज करायच्या आहे, पहिला फॉर्म्युला आणि चौथा रूल. पहिला फॉर्म्युला आणि चौथा रूल. पहिल्यांदा रूल अप्लाय करायचा आहे. रूल काय, कॉन्स्टंट बाहेर काढा आणि उरलेल्याचा डेरिव्हेटिव्ह काढा. बघा मग काय कराल, इथं खाली लिहिलं तरी चालतं किंवा समोर लिहिलं तरी चालेल. कॉन्स्टंट काय 3, त्याला काय करायचं आहे, बाहेर काढायचा आहे. तो काय होतो, जम्प होतो. मग तो जम्प करून कुठे आला, बाहेर आला. इथं काय येईल, डेरिव्हेटिव्ह ऑफ, कशाचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे, x² चा. ओके, बघा मग सॉल्व करा फक्त. 3 ॲज इट इज, त्याला काहीही हालचाल होणार नाही, तो ॲज इट इज राहणार आहे. कशाचा डेरिव्हेटिव्ह करायचा, x² चा. मग x² चा डेरिव्हेटिव्ह म्हणजे x च्या डोक्यावर काय दिसते तुम्हाला, टोपी. x च्या डोक्यावर टोपी असल्या तर आपण कोणता फॉर्म्युला वापरतो, हा फॉर्म्युला 1 नंबरचा. कोणता आहे तो, डेरिव्हेटिव्ह ऑफ x⁻n इज इक्वल टू n इंटू x⁻n-1. करा मग, टोपी काय लिहितो, पुढे लिहितो, लिहा. ओके, x ॲज इट इज, x च्या डोक्यावर 2-1. फॉर्म्युला काय, n-1 म्हणून इथं n-1. n काय 2 कुठे लिहिला पहिल्यांदा, x⁻n-1. क्लियर, सॉल्व करा. 3 हा 2 ॲज इट इज, x⁻2-1 1 असतो, 1 नाही लिहिला तरी चालतो. मग 3 × 2 काय मिळतो, 6 × x. म्हणजे आन्सर काय आलं, 6x. चला आपला डेरिव्हेटिव्ह. क्लियर, समजलं सगळ्यांना. सेकंड एक्झाम्पल आपण काय पहिल्याला पाहिलं, फॉर्म्युला यूज केला. सेकंड मध्ये फक्त मी काय केला, कॉन्स्टंट ऍड केला. कॉन्स्टंट ऍड केलं तरी आपल्याला आन्सर आलं. कसं आन्सर केलं आपण, फक्त कॉन्स्टंट काय करतो, बाहेर जम्प करतो, उरलेल्याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा. सिम्पली. समजलं सगळ्यांना. तुम्हाला सोडवता येतं का, 5 × x⁻10. सोडा बरं, ट्राय करा सगळ्यांनी. नोटबुक असेल सगळ्यांसमोर, सोडवण्याचा प्रयत्न करा. काय दिसतंय बघा, कॉन्स्टंट इंटू x च्या डोक्यावर टोपी. ओके, तर फक्त काय आहे, मागच्या वेळेस आपण पॉझिटिव्ह नंबर घेतला होता, आता आपण काय घेतोय, निगेटिव्ह नंबर घेतलाय. डोक्यावर काय, टोपी म्हणजे काय आपली, -10. करा, सॉल्व करण्याचा प्रयत्न करा. डोक्यावर टोपी म्हणजे फॉर्म्युला नंबर फर्स्ट, कॉन्स्टंट म्हणजे रूल नंबर 4. करा बरं सॉल्व. काय लिहाल, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिव्ह x. मग काय येईल, d/dx. कशाचा, 5 × x⁻10. क्लियर, d/dx म्हणजे काय, याला जर तुम्ही y मानलं किंवा असं ठेवलं तरी याचं डिफरन्शिएट करायचंय. कशासोबत करायचंय, विथ रिस्पेक्ट टू x. म्हणजे याची व्हॅल्यू कशाच्या रिस्पेक्टिव्ह चेंज होणार आहे, x च्या रिस्पेक्टिव्ह चेंज होणार आहे. करा सॉल्व. मग काय येईल, 5 कॉन्स्टंट आहे, या रूल प्रमाणे 5 काय करेल, बाहेर जम्प करून घेईल.
मग तो 5 बाहेर निघला तर उरलेलाचा डेरिव्हेटिव्ह करावा लागेल आपल्याला. 5 गेला तर काय उरतोय x रेज टू मायनस 10. ओके 5 ॲज इट इज. क्लिअर. डेरिव्हेटिव्ह ऑफ x रेज टू टोपी. x रेज टू टोपी म्हटलं तर कोणत्या डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला वापरणार आहे, एक नंबरचा. ओके काय आहे फॉर्म्युला, टोपी पुढे यायची आणि x रेस्टच्या डोक्यावर परत टोपीमधून एक काय करून घ्यायचा, मायनस करायचा. करा मग. टोपी काय आहे -10. समजत नसेल तर ब्रॅकेट करून घ्या. पहिले काय लिहाल -10 इंटू x रेज टू -10 मायनस 1. n -1 आहे पण nच आपला काय आहे -10, त्याच्यामधून आपल्याला -1 करायचं आहे. ओके क्लिअर झालं सगळ्यांना. बस डेरिव्हेटिव्ह झाला. आता फक्त आपल्याला काय करायचं आहे, सिम्प्लिफाय करायचं आहे. बघा मग 5 ॲज इट इज -10 इंटू x -10 -1 यांची ॲडिशन केली तर काय मिळते -11. अजून सिम्प्लिफाय केलं तर 5 ने मध्ये मल्टिप्लाय करा. 10 इंटू 5 50. पण प्लस आणि मायनस काय मिळतं मायनस, म्हणजे काय आन्सर आलं -50 इंटू x रेज टू -11 चा डेरिव्हेटिव्ह. याच्यापुढे आपण काहीही सिम्प्लिफाय करू शकत नाही, आपल्याला डेरिव्हेटिव्ह मिळाला. देअरफॉर लिहिताना शेवटी आन्सर परत लिहायचा d/dx ऑफ 5x रेज टू -10 इज इक्वल टू -50 इंटू x रेज टू -11. क्लिअर. आला सगळ्यांना. सोपं आहे की नाही. ओके बघा अजून सोडवलं नसेल, समजलं नसेल, एकदा नीट बघा, ट्राय सॉल्व्ह सोडवायचा प्रयत्न करा. पुढच्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला वेगळे रूल्स वापरायचे, वेगळे फॉर्म्युलेस वापरायचे. पण आजच्या लेक्चरमध्ये जे एक्झाम्पल्स आहेत ते तुम्हाला सगळ्यांना येऊन गेले, समजले तर डेरिव्हेटिव्ह खूप सोपा होऊन जाईल. ओके बघा चला. x रेज टू 5 प्लस e रेज टू x. बघा आता काय करावं लागेल. समजा आता एक ट्विस्ट आपण घेतो एक्झाम्पल्स मध्ये. लक्ष द्या काय करावं लागेल. x रेज टू टोपी आली म्हणजे हा फॉर्म्युला तर आलाच. x रेज टू काय दिसतंय टोपी, म्हणजे पहिला फॉर्म्युला तर आपल्याला यूज करायचाच आहे. नंतर दुसरी टर्म काय ही झाली तुमची पहिली टर्म. ओके दुसरी टर्म काय दिसते e रेज टू x. बघा e रेज टू x म्हणजे ट्रिग्नोमेट्री तर नक्कीच नाही येत. ओके मग e रेज टू x कुठे येतोय, दिसला. e रेज टू x कुठे आला, इथं. म्हणजे हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. पहिल्या टर्म साठी आपल्याला हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. सेकंड टर्म साठी आपल्याला कोणता फॉर्म्युला यूज करायचा आहे, हा यूज करायचा आहे. ही झाली फर्स्ट टर्म, ही झाली सेकंड टर्म. पण मध्ये काय दिसतंय विद्यार्थ्यांनो, इथं काय आलं फर्स्ट टर्म आणि दुसऱ्या टर्मचं आपण काय केलेलं आहे मल्टिप्लिकेशन, ॲडिशन. काय केलेली आपण ॲडिशन. मग अल्जेब्रा आला, ॲडिशन आली म्हणजे काय आलं अल्जेब्रा आला. मग कोणती काहीतरी रूल्स यूज करावा लागेल. कोणता अल्जेब्रा मधला कोणता रूल यूज करावा लागणार आहे, पहिला. प्लस असो किंवा मायनस. रूल कोणता आहे फर्स्ट नंबरचा, म्हणजे आपल्याला कोणता रूल यूज करायचा आहे पहिला. चला आपल्याला 3 टर्म्स आहेत बघा. एक्झाम्पल ओळखायचं व्यवस्थित शिका. एक्झाम्पल मध्ये आपल्याला एक्झॅक्ट काय सॉल्व्ह करायचं ना हा प्रयत्न करायचा पहिल्यांदा. मग आपल्याकडे हा एक टर्म आहे, ही दुसरी टर्म आहे, त्या दोघी टर्मची आपल्याला काय केली ॲडिशन केलेली आहे. म्हणजे आपल्याला हा एक फॉर्म्युला, हा दुसरा फॉर्म्युला आणि हा तिसरा फॉर्म्युलाच्या ऐवजी रूल आपल्याला वापरायचा आहे. ओके मग बघ समजलं इथपर्यंत. आता व्यवस्थित डोकं शांत ठेवून सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. डेरिव्हेटिव्हचं एक्झाम्पल एका टर्मचं असू द्या नाही तर 10 टर्मचं असू द्या, आपल्याला फक्त प्रोसेस व्यवस्थित करायची. जर आपल्याला 1 कप चहा आला तर आपण 10 कप चहा ठेवू शकतो की नाही, हो की नाही ठेवू शकतो, बरोबर आहे. म्हणजे 1 कप चहाचा माप फक्त आपल्याला काय करायचं आहे मल्टिपल करून 10 कपांसाठी करायचं आहे. सेम डेरिव्हेटिव्ह पण तसाच विद्यार्थ्यांनो. 1 टर्मचा डेरिव्हेटिव्ह काढा किंवा 2 टर्मचा डेरिव्हेटिव्ह काढा नाही तर 10 टर्मचा डेरिव्हेटिव्ह काढा. फक्त प्रोसेस जशी एका कपासाठीच आपण 2 चमचे साखर टाकत असू तर 2 कपांसाठी आपल्याला 4 चमचे करावे लागतील. ओके सेम जसा डेरिव्हेटिव्ह एका एक्झाम्पलला आपण जो डेरिव्हेटिव्ह काढणार असू किंवा एका टर्मला आपला जो डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे, जर 2 टर्म दिले असेल तर 2 टर्मचा डेरिव्हेटिव्ह काढा. त्यांचे ॲडिशन दिले तर ॲडिशन करा, त्यांचं मल्टिप्लिकेशन दिलं तर मल्टिप्लिकेशन करा. आपल्याला सगळे रूल माहिती आहे, सगळे बेसिक फॉर्म्युले पण आपल्याला माहिती आहेत. याच्या व्यतिरिक्त डेरिव्हेटिव्हमध्ये कोणतेही फॉर्म्युले लागत नाही. एवढे पार्ट केला तर बाकीचे सगळे तुम्हाला क्रिएट करायचे आहेत, जे याच्यावरूनच आपण ॲट दॅट मोमेंट क्रिएट करू शकतो. ओके म्हणून म्हणते डेरिव्हेटिव्ह खूप खूप सोपा आहे आणि म्हणूनच मॅथ्स पण खूप सोपं आहे. सो मॅथ्स इज सो सिम्पल सो इझी. जर समजत असेल तर सबस्क्राईब करायला आणि लाईक करायला विसरू नका. चला लक्ष द्या सगळ्यांनी.
तीन टर्म्स आहेत, आपल्याला तिघींचा व्यवस्थित विचार करून सॉल्व्ह करायचा आहे. बघा मग काय कराल, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. ओके, कशाचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे, डी बाय डी एक्स. बघा काय एक्झाम्पल आहे, एक्स रेस टू 5 प्लस ई रेस टू एक्स. एक्स रेस टू 5 प्लस ई रेस टू एक्स. करा मग काढा डेरिव्हेटिव्ह. आता प्लस काय, सगळ्यात पहिले लक्ष द्या ऍडिशन. आता आपल्याला फॉर्म्युल्यांच्या पहिले काय वापरायचं आहे, रूल वापरायचा आहे. मागच्या एक्झाम्पल मध्ये पण आपण फॉर्म्युला वापरायच्या पहिले काय वापरलेला आहे, रूल वापरायचा. कशाचा रूल वापरायचा आहे, ऍडिशनचा. मग कोणता फॉर्म्युला आहे आपला, ऍडिशन दिसतंय सगळ्यांना इथं, ऍडिशन असो किंवा सबट्रॅक्शन, याच्यासाठी हे दोघे फॉर्म्युले त्याच्यासाठी. ओके, डेरिव्हेटिव्ह ऑफ u प्लस v, म्हणजे u आणि v दोन टर्म्स आहेत, त्यांचे डेरिव्हेटिव्ह काढायचे असतील तर डेरिव्हेटिव्ह ऑफ u प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ v, दोघांचे डेरिव्हेटिव्ह एकत्र असतील तर आपल्याला त्याचे डेरिव्हेटिव्ह सेपरेट करू शकतो. डेरिव्हेटिव्ह ऑफ u प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ v. मग करा u आणि याला सपोज हा u आहे, याला u समजा, याला v समजा आणि अप्लाय करा. बघा बरं काय, डेरिव्हेटिव्ह ऑफ u प्लस v, डेरिव्हेटिव्ह ऑफ u प्लस v. काय करायचं आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ v प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ u. करा मग डेरिव्हेटिव्ह ऑफ म्हणजे d बाय dx ऑफ u. u म्हणजे काय, पण x रेस टू 5 प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ v, पण v म्हणजे काय, e रेस टू x. ओके, आपला आता रूल वापरून झाला, रूलचं काम संपलं. आता फक्त दोन फॉर्म्युले राहिले, म्हणजे ऍडिशनचं काम आपलं संपलं. ऍडिशन आपण काय केली, अप्लाय केली. ओके, बघा मग नेक्स्ट याचा डेरिव्हेटिव्ह प्लस याचा डेरिव्हेटिव्ह. मग याचा डेरिव्हेटिव्ह कशाचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे, x रेस टू 5, x च्या डोक्यावर टोपी. ते एक्झाम्पल नंबर आपण फर्स्ट सोडवलं होतं तेच, x च्या डोक्यावर टोपी. फॉर्म्युला काय, x च्या डोक्यावर टोपी असला तर n इंटू x रेस टू n मायनस 1. ओके, n काय करायचा, पुढे घ्यायचा, टोपी पुढे घ्यायची आणि टोपीमधून एक मायनस करायचा. करा मग, टोपी काय 5 इंटू x रेस टू 5 मायनस 1. डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस, याचा डेरिव्हेटिव्ह काढला म्हणजे हे लिहिलं. बघा डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला वापरल्यावर परत डी बाय डी एक्स कधीही लिहायचं नाही. आता ह्याचा फॉर्म्युला इथं प्लस होतं, प्लसचा वापरला, प्लसचं काम संपलं. आता डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला यूज केला, तिथं परत डी बाय डी एक्स येणार नाही. एकदा डेरिव्हेटिव्ह काढला की परत डी बाय डी एक्स कधीही लिहायचा नाही. फॉर्म्युला यूज केल्यानंतर लिहायचा नाही. जोपर्यंत आपण फॉर्म्युला वापरत असतो किंवा वापरलेला नसतो तोपर्यंत डी बाय डी एक्स येतो. क्लिअर. मग आता याचा फॉर्म्युला वापरला म्हणून डी बाय डी एक्स निघून गेलं, फक्त आन्सर आलं. काय आलं, 5 इंटू एक्स रेस टू 5 मायनस 1. हा झाला आपला पहिला ब्रॅकेट, ऍडिशन ॲज इट इज. आता आपल्याला काय सोडवायचं आहे, सेकंड ब्रॅकेट, डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेस टू एक्स. कोणता फॉर्म्युला वापरावा लागणार आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेस टू एक्स काय असतो, ई रेस टू एक्स ॲज इट इज. म्हणजे याचा डेरिव्हेटिव्ह तोच तीच संख्या राहते, ई रेस टू एक्सच राहतो. ओके, मग याचा डेरिव्हेटिव्ह काय आला, ई रेस टू एक्स. झाले डेरिव्हेटिव्ह, याचा डेरिव्हेटिव्ह झाला, याचा डेरिव्हेटिव्ह झाला. आता फक्त बघा आपले डेरिव्हेटिव्ह काढून झाले, हे कसं समजायचं, जिथं डी बाय डी एक्स टर्म येणार नाही तिथं समजायचं आपले डेरिव्हेटिव्ह काढून झाले. आता डी बाय डी एक्स इथं दोन्ही ठिकाणी दिसत आहेत, पण इथं डी बाय डी एक्स पण नाही, इथं पण नाही आहे, म्हणजे आपला डेरिव्हेटिव्ह काढून झालेला आहे. डी बाय डी एक्स ही टर्म शेवटच्या टर्ममध्ये नको पाहिजे. ज्या लाईनमधून आपले सगळे डी बाय डी एक्स ही गोष्ट निघून जाईल तेव्हा आपला डेरिव्हेटिव्ह काढून झालेला असेल. आणि मग त्याच्या पुढे फक्त आपल्याला काय करायचं असतं, सिम्प्लिफिकेशन करायचं असतं. बघा मग लक्ष द्या, 5 इंटू एक्स, 5 मायनस 1 किती येतात, 4, म्हणजे एक्स रेस टू 4 प्लस ई रेस टू एक्स. आता याच्या पुढे आपण काहीही सिम्प्लिफाय करू शकत नाही, संपला. हा आपला काय झाला, डेरिव्हेटिव्ह. जमला ना सगळ्यांना, सोपा आहे की नाही. फक्त काय करायचं आहे, वेगवेगळं एक एक एक्झाम्पल मध्ये आपण एक ट्विस्ट घेऊया. ओके, तर ऍडिशन केली, दोन टर्मची ऍडिशन, पहिले रूल वापरला, नंतर दोघांचे फॉर्म्युले वापरले, सिम्प्लिफिकेशन केलं. याच्या पुढे आपण सिम्प्लिफिकेशन करू पण शकत नाही आणि डी बाय डी एक्स पण आपल्या लाईन मध्ये नाहीये, म्हणजे आपला डेरिव्हेटिव्ह झाला. समजलं सगळ्यांना, सोपं आहे की नाही. ओके, सॉल्व करा. पुन्हा त्याचे काहीच वेगळं नाहीये, पहिली टर्म, दुसरी टर्म आणि तिसरी टर्म, फर्स्ट सेकंड थर्ड. पहिला फॉर्म्युला असते, दुसरा फॉर्म्युला आणि तिसरा काय वापरायचा आहे, आपल्याला रूल वापरायचा आहे. बघा मग काय काय कराल. पहिला फॉर्म्युला काय, साइन एक्स, म्हणजे ट्रिग्नोमेट्री, म्हणजे कुठून वापरावा लागणार आहे, इथून. कुठे आहे साइन एक्स, साइन एक्स, साइन एक्स फर्स्ट, म्हणजे कोणता फॉर्म्युला वापरणार आहे तुम्ही, फर्स्ट फॉर्म्युला. सेकंड काय, लॉग एक्स, लॉग एक्सचा फॉर्म्युला कुठे आहे बघा,
डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स म्हणजे कोणता फॉर्म्युला वापरायचा आपल्याला, हा फॉर्म्युला वापरायचा आहे. आणि तिसरं कशासाठी आहे, मायनससाठी कोणता रूल वापरायचा आपल्याला, हा रूल वापरायचा आहे. म्हणजे किती फॉर्म्युले वापरायचे, 2 रूल आणि एक रूल आणि 2 फॉर्म्युले. कोणता, लॉग एक्सचा एक फॉर्म्युला, साइन एक्सचा एक फॉर्म्युला आणि मायनसचा एक रूल वापरायचा आहे. फॉर्म्युला आणि रूल मध्ये पहिल्यांदा आपण काय यूज करतो, रूल यूज करतो. मागच्या एक्झाम्पल मध्ये आपण प्लसचा रूल यूज केला होता. आता फक्त कशाचा रूल यूज करायचा आहे, मायनसचा. करा मग, सॉल्व करा पटकन. काय कराल, करा वहीमध्ये सॉल्व करा सगळ्यांनी. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. कशाचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे मग, सगळ्यांनी डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स करण्याच्या पहिले एक्झाम्पल लिहत चला. ओके, बघा डेरिव्हेटिव्ह काढायचा कशाचा, साइन एक्स मायनस लॉग एक्स. आणि मग त्याला डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे, म्हणून आपण काय करतो, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. ओके, मग काय कराल, मायनसचा रूल वापरायचा आहे. काय मायनसचा रूल, हा यू हा व्ही, याच्यामध्ये काय मायनस, यांचा आपल्याला काय करायचं आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ यू मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही. करा मग, याला काय समजा u, याला काय समजा v. काय कराल मग, डेरिव्हेटिव्ह ऑफ u, पण u काय आपला sin x, सो डेरिव्हेटिव्ह ऑफ sin x मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ v, पण डेरिव्हेटिव्ह ऑफ v काय आपला log x. ओके, नेक्स्ट. आता काय झालं, हा रूल वापरून झाला, याचा काम संपलं. आता आपल्या फक्त 2 टर्म्स आहेत, पहिली आणि दुसरी. पहिल्याचा फॉर्म्युला वापरा, दुसऱ्याचा फॉर्म्युला वापरा. बघा मग, डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स डायरेक्ट फॉर्म्युला आपल्याकडं, डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स इज इक्वल टू काय, कॉस एक्स. मग डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्सचा फॉर्म्युला काय आला, कॉस एक्स. ही टर्म, दुसरी टर्म पण संपली. हा मायनस ॲज इट इज. इथं काय आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स, काय फॉर्म्युला, डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्सचा फॉर्म्युला काय, 1/x. लिहा 1/x. ओके, काय मिळालं मग मला, cos x मायनस 1/x. आता ही लाईन आपण अजून सिम्प्लिफाय करू शकतोय का, नाही. करता आली तर cos x इंटू एक्स करू शकतो मायनस 1/x, पण ते काही करण्याची एवढी गरज नाही. म्हणजे इथं सिम्प्लिफाय सफिशियंट आहे. आणि इथं d/dx पण कुठे दिसत नाहीये, आपला डेरिव्हेटिव्ह संपला. हा आला आपला डेरिव्हेटिव्ह. आणि नाही, इथे सगळ्यांना सोपं वाटतंय ना. ओके, समजतंय सगळ्यांना नक्की. सगळ्यांनी वहीमध्ये ट्राय करायचंय. मी गॅरंटी देऊन सांगते, डेरिव्हेटिव्ह सोपा झाल्याशिवाय राहणार नाही. डेरिव्हेटिव्ह चॅप्टर बिलकुल कुणी स्किप करायचं नाही, उलट कॉन्फिडेंटली आणि कंपल्सरी सॉल्व करायचंय. ओके, चला तर मग बघा, समजलं असेल तुम्हाला. 5वा एक्झाम्पल नंबर 6. बघा, थोडासा ट्विस्ट आलेला आहे. फक्त काय दिलेलं आहे, काय टर्म बघा, ही पहिली टर्म, ही दुसरी टर्म, ही तिसरी टर्म. इथं एक रूल, इथं एक रूल. ओके, ह्या तिघांचे आपल्याला फॉर्म्युले यूज करायचे, दोघांमध्ये रूल यूज करायचे. रूल काय आहे, दोघांची ॲडिशन होती तर डेरिव्हेटिव्हची पण ॲडिशन झाली. मग 3 टर्म असले तर 3 टर्मची ॲडिशन करा, 4 टर्म असतील तर 4 टर्मची ॲडिशन करा. करा बरं ट्राय, सगळ्यांनी ट्राय करायचं आहे. मी बोर्डवर सॉल्व करते, तुम्ही सगळ्यांनी तोपर्यंत ट्राय करायचं आहे. चला करा फास्ट. काय लिहा, x प्लस 1/x प्लस रूट x. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. पहिले काय यूज करतो, फॉर्म्युला का रूल. पहिल्यांदा काय यूज करतो, फॉर्म्युला का रूल. काय करतो, रूल यूज करतो. काय रूल मध्ये, ॲडिशन. 2 टर्मची ॲडिशन केली तर त्यांच्या डेरिव्हेटिव्हची पण काय होते, ॲडिशन. आता फक्त आपल्याला 3 टर्म दिले तर 3 टर्मची पण काय करायची, डेरिव्हेटिव्हची काय करायची आपल्याला, ॲडिशन. करा मग, काय येईल बघा, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स प्लस दुसऱ्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह काय येईल, डेरिव्हेटिव्ह ऑफ 1/x प्लस तिसऱ्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एक्स. क्लिअर झालं. आता तिघांचे आपल्याला फक्त काय यूज करायचे, फॉर्म्युले. करा मग, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स, एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो बघा, सेकंड नंबरचा फॉर्म्युला काय असतो, 1. लिहा मग, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स इज 1. ॲडिशनच्या जागी ॲडिशन. डेरिव्हेटिव्ह ऑफ 1/x, कुठे फॉर्म्युला 1/x आहे. काय फॉर्म्युला, मायनस 1/x². लिहा मग, प्लसचा काय होईल, मायनस 1/x² प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एक्स. रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय आहे बघा,
1/2 रूट एक्स. रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय आहे? 1/2 रूट एक्स लिहा. 1/2 रूट एक्स. सिम्प्लिफाय काही करता येत नाही, ॲज इट इज ठेवलं तरी चालेल. डी बाय डी एक्स कुठेही दिसत नाहीये. आपली टर्म पूर्ण क्लिअर आहे. डी बाय डी एक्स पण नाही, सिम्प्लिफिकेशन पण आता संपलेले झालं. हे आपलं काय झालं म्हणजे मग आन्सर. सोपं झालं की नाही? येते की नाही सगळ्यांना? ओके, बघा म्हणता म्हणता तुम्ही 6 एक्झाम्पल सोडवले सुद्धा. डेरिव्हेटिव्ह येत नाही असं म्हणतो आपण, पण यायला लागला तर सोपं झालं की नाही सगळ्यांना? चला मग अजून सोपं करा. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. आपण फक्त 10 एक्झाम्पल्स घेणार आहोत. 10 एक्झाम्पल्स मध्ये तुम्हाला पूर्ण डेरिव्हेटिव्ह सॉल्व्ह करता येईल. निदान अटेम्प्ट तरी तुम्ही प्रत्येक एक्झाम्पल नक्कीच करू शकतात. विद्यार्थ्यांना पुन्हा पुन्हा सांगते, डेरिव्हेटिव्ह साठी फक्त एवढा चार्ट, एवढे फॉर्म्युले तुम्ही पाठ ठेवा बस. आणि फक्त लॉजिक लावायचे. 1 कप चहा येतो तर फक्त 100 कप चहा करायचे, याच्या व्यतिरिक्त काहीच नाही. एवढा डेरिव्हेटिव्ह जर तुम्हाला आलं, पूर्ण डेरिव्हेटिव्ह तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही. ओके, समजत असेल तर लाईक आणि सबस्क्राईब. बघा चला, थोडंसं मी आता स्पीड पकडते. साइन एक्स इंटू लॉग एक्स, 2 टर्म दिसत आहे बघा. ही एक टर्म आणि हा सेकंड टर्म. यांच्यामध्ये काय दिसत आहे? पण मल्टिप्लिकेशन, म्हणजे 2 फॉर्म्युले आणि मध्ये एक रूल आहे. आपलं सेम. पहिले काय यूज कराल तुम्ही? सगळेजण रूल यूज करणार आहेत. कुठे रूल? कशाचा रूल वापरायचा आहे? मल्टिप्लिकेशनचा. u इंटू व्ही. म्हणजे आपल्याला कोणता रूल वापरायचा आहे? सेकंड रूल वापरायचा आहे. आणि ह्या दोघांचे काय वापरायचे? फॉर्म्युले. चला सॉल्व्ह करा मग पटापट. वही पेन आहे तुमच्याकडे, सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. मीही बोर्डवर सॉल्व्ह करते. साइन एक्स इंटू लॉग एक्स. काय कराल? डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. मल्टिप्लिकेशनचा फॉर्म्युला काय आहे? डेरिव्हेटिव्ह ऑफ u इंटू व्ही इज इक्वल टू, फॉर्म्युला नीट लक्षात ठेवायचा, u इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ v म्हणजे dv अपॉन dx प्लस v इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ u. ओके, कशाचा? u इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस प्लस v इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ u. समजत नसेल तुम्हाला तर याला बघा. समजत नसेल तर याला u माना, याला v माना आणि मग सॉल्व्ह करा. बघा, डिफरन्शिएट केलं आपण. बघा, u इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ v. u काय? ॲज इट इज म्हणजे साइन एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ, कशाचा डेरिव्हेटिव्ह पाहिजे आपल्याला? डी बाय डी एक्स. कशाचा? v चा. v काय? लॉग एक्स. ओके, पुढे काय येणार आहे? प्लस v ॲज इट इज. v बघा, v ॲज इट इज. v काय आपला? लॉग एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ, कशाचा डेरिव्हेटिव्ह पाहिजे आपल्याला? u चा. डी बाय डी एक्स ऑफ u. u काय पण आपला? साइन एक्स. क्लिअर? आता फक्त काय करायचंय? सॉल्व्ह करायचंय. करा मग. साइन एक्स याचा डेरिव्हेटिव्ह पुढे डी बाय डी एक्स दिसतोय का? नाही, म्हणून ती टर्म ॲज इट इज लिहायची. लिहा मग. काय टर्म? साइन एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स, डी बाय डी एक्स ऑफ लॉग एक्स. फॉर्म्युला आहे डी बाय डी एक्स ऑफ लॉग एक्स चा फॉर्म्युला काय? 1 अपॉन एक्स. लिहा मग 1 अपॉन एक्स. क्लिअर झाला? बघा, आपल्याला डी बाय डी एक्स शेवटच्या ओळीमध्ये काय नको असतो? डी बाय डी एक्स. याला डी बाय डी एक्स नाहीये, फक्त याला आणि याला आहे. तो आपल्याला काय करायचा आहे? काढायचा आहे. मग लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय? 1 अपॉन एक्स म्हणजे हा डी बाय डी एक्स निघून गेला. नेक्स्ट प्लस ॲज इट इज. लॉग एक्सला डी बाय डी एक्स नाहीये म्हणून लॉग एक्स ॲज इट इज घ्या. लॉग एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स. माहिती आपल्याला फॉर्म्युला. डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्सचा फॉर्म्युला काय आहे? कॉस एक्स इंटू काय आला? कॉस एक्स. डी बाय डी एक्स सगळ्यांमधून निघून गेलेले आहेत. काय उरलं फक्त मग? साइन एक्स अपॉन एक्स. कृपा करून विद्यार्थ्यांनो हा एक्स आणि हा एक्स कॅन्सल करायचा नाही. कधीही ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन एकटे येत नाही. जसं आपल्या नावाच्या पुढे वडिलांचं नाव हे कंपल्सरी लागत असतं, तसं साइन, टॅन, कॉस किंवा ट्रिग्नोमेट्रीच्या पुढे व्हॅल्यू नाही तर व्हेरिएबल हे नेहमीच येतात. ओके, त्याच्यामुळे हा जर एक्स कट केला तुम्ही तर हा साइन नुसता राहील, त्याला व्हॅल्यू राहणार नाही. क्लिअर झालं? त्याच्यामुळे हे दोघं साइन कट एक्स कट होणार नाही. मग साइन एक्स इंटू 1 साइन एक्स अपॉन एक्स प्लस लॉग एक्स इंटू कॉस एक्स. डी बाय डी एक्स पण नाही आहे, सिम्प्लिफाय पण करू शकत नाही. झालं आपला डेरिव्हेटिव्ह. आला डेरिव्हेटिव्ह. काय अवघड डेरिव्हेटिव्ह मध्ये आलं की नाही? ॲडिशनचं पण पाहिलं, सबट्रॅक्शनचं पण पाहिलं, मल्टिप्लिकेशनचा पण रूल पाहिला आपण.
ओके, की जर ज्याने व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघतील आणि जे एवढे एक्झाम्पल्स करतील त्यांना डेरिव्हेटिव्ह नक्की 100% येईल. ओके, सेम मागच्यासारखंच एक्झाम्पल आहे, फक्त मागे 2 टर्म होत्या, आता तिसरी टर्म ऍड केलेली आहे. काय करणार आहे, सम x e⁻x इंटू x² इंटू log x. 3 टर्म आहेत म्हणजे काय करावं लागणार आहे तुम्हाला, 3 टर्मचे मल्टिप्लिकेशन करावं लागणार आहे. 3 टर्मचा फॉर्म्युला वापरायचा आहे आणि 2 ठिकाणी काय करायचं आहे, मल्टिप्लिकेशन करायचं आहे. ॲडिशनच्या बाबतीत असंच एक्झाम्पल आपण सॉल्व केलं. आता 1 2 3 टर्म्स आहेत बघा. मग 2 टर्म असले तर आपलं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे, ह्या टाइम रूल देणार आहे. पण 3 टर्म घेतला तर डेरिव्हेटिव्हचा रूल पण दिलेला आहे. 2 घेतले तर हा रूल आहे आणि 3 घेतला तर हा रूल आहे. 2 होते म्हणून आपण याला uv म्हटलं होतं, इथे 3 टर्म आहेत म्हणून uv w म्हटलंय. मग बघा हा आपला काय झाला u, हा काय झाला v, हा काय झाला आपला w झाला. त्याच्यासाठी फॉर्म्युला दिलेला आहे बघा, uv डेरिव्हेटिव्ह ऑफ w, u डेरिव्हेटिव्ह ऑफ v इंटू w प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ u इंटू v इंटू w. म्हणजेच थोडक्यात पहिल्या टर्म मध्ये एकाचा डेरिव्हेटिव्ह काढा, दुसऱ्या टर्म मध्ये दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह काढा, तिसऱ्या टर्म मध्ये तिसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह काढा आणि यांची काय करायची, आपल्याला ऍडिशन करायची. चला सॉल्व करण्याचा प्रयत्न करा. मी हे सॉल्व करते. फास्ट येते का बघा, पटापट स्पीडली. कुणाला फास्ट येतं, काय दिलेलं आहे, e⁻x इंटू x² इंटू log x. काय करायचं आपल्याला, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. लिहा मग, डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे म्हणजे डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. पहिल्यांदा काय यूज करणार, रूल. लिहा मग, काय डेरिव्हेटिव्ह कसा येणार आहे, रूल यूज करायचा आहे, d/dx ऑफ e⁻x इंटू x² इंटू log x इज इक्वल टू, काय रूल आहे, पहिल्या टर्म मध्ये एकाचा डेरिव्हेटिव्ह, दुसऱ्या टर्म मध्ये दुसऱ्याचा, तिसऱ्या टर्म मध्ये तिसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह काढा. बघा मग सेपरेट करून बघा. e⁻x पहिल्यांदा काय करतो आपण, कशाचा w, एक तर u चा काढा, v चा किंवा w चा, काही केलं तरी चालते. समजत नसेल तर आपण पहिल्या टर्मचा काढूया. पहिल्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह काढू, काय येईल मग, d/dx ऑफ कशाचा, e⁻x चा. उरलेले दोन्ही टर्म ॲज इट इज, काय x² इंटू log x. क्लिअर झालं. आता यांच्यामध्ये काय आपली ऍडिशन, पुढे काय करायची आपल्याला, ऍडिशन. ओके, दुसरी टर्म d/dx, सॉरी. आता याच्यात काय करायचंय, पहिल्या टर्मचा आपण डेरिव्हेटिव्ह काढलेला आहे, आता आपल्याला दुसऱ्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. म्हणजे कशाचा काढायचा, x² चा. म्हणून पहिली टर्म ॲज इट इज ठेवा, e⁻x. चला पहिल्या बघा, पहिल्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह काढला, दोन्ही टर्म ॲज इट इज ठेवला. आता पहिली टर्म e⁻x ॲज इट इज ठेवा, दुसऱ्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह काढा. म्हणजे काय, d/dx ऑफ x². तिसरी टर्म ॲज इट इज ठेवा, log x. ओके, नेक्स्ट प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस. मग आता काय करायचं आपल्याला प्लस टर्म वेगवेगळ्या लिहायला व्यवस्थित शिका. आता डेरिव्हेटिव्ह ऑफ कशाचा घ्यायचा आहे, log x चा. म्हणजे पहिल्या 2 टर्म काय राहतील, ॲज इट इज राहतील. e⁻x कशी राहील, e⁻x इंटू x² इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ कशाचा राहील, log x. बघा विद्यार्थ्यांनो 2 मिनिटं व्यवस्थित लक्ष द्या. आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे कशाचा, u इंटू v इंटू w चा. मग काय करायचं आहे, 3 टर्म लागणार आहेत, 1 2 3. आपली वही छोटी असते म्हणून लिहिताना टर्म वाईज व्यवस्थित लिहायला शिका. जसं एका कपला छोटं पातेलं 100 कपला मोठं पातेलं लागतं, तसंच एका टर्मसाठी छोटी वही चालते पण मोठ्या टर्म्स लिहिताना वही पुरली नाही तर स्टेप बाय स्टेप व्यवस्थित लिहावे लागतं. कितीही बरोबर असलं पण समोरच्या शिक्षकाला तर गचाळ आल्यामुळे खिचडीमुळे समजलं नाही तर तुमचे मार्क जाऊ शकतात. ओके, म्हणून टर्म्स व्यवस्थित लिहायला शिका. बघा मग इथं आपण काय केलेलं आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ e⁻x. याच्यामध्ये कशाचा डेरिव्हेटिव्ह काढला, e⁻x म्हणजे v चा. ओके, 2 टर्म ॲज इट इज. याच्यात काय लिहिलं आहे, u चा डेरिव्हेटिव्ह म्हणजे कशाचा डेरिव्हेटिव्ह, x² चा. याच्यात काय लिहिलं आहे, कशाचा डेरिव्हेटिव्ह लिहिलेला आहे, w चा म्हणजे कशाचा लिहिला, log x चा. ओके, u चा डेरिव्हेटिव्ह 2 टर्म ॲज इट इज, v चा डेरिव्हेटिव्ह 2 टर्म ॲज इट इज, w चा डेरिव्हेटिव्ह 2 टर्म ॲज इट इज. आता फक्त काय करायचं आपल्याला,
सॉल्व करायचं आहे. ओके, तुम्ही ह्या पद्धतीने केलं तरी हरकत नाही. मी तर पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह काढला, तुम्ही पहिले शेवटचा काढला, मग दुसऱ्याचा, मग पहिल्याचा काढला तरी चालतो. पहिल्याचा, दुसऱ्याचा, मग तिसऱ्याचा काढला तरी हरकत नाही. 2 × 4 करा आणि तर 4 × 2 करा, आन्सर कसं येतं, सेमच येतं. ओके, बघा मग आता फक्त आपल्याला काय करायचं आहे, सिम्प्लिफाय करायचं आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ e⁻x, e⁻x चा डेरिव्हेटिव्ह काय आहे, e⁻x ॲज इट इज, म्हणून याचा डेरिव्हेटिव्ह काय आला, e⁻x. हे दोघं डेरिव्हेटिव्ह नाहीये म्हणून ॲज इट इज घ्या, काय येईल, x² × log x. पहिली टर्म आपली क्लिअर झाली. आता आपल्याला काय करायची आहे, दुसरी टर्म, म्हणून काय येईल, ॲडिशन. e⁻x ॲज इट इज, डेरिव्हेटिव्ह ऑफ x², पण x² म्हणजे x च्या डोक्यावर काय आहे, टोपी. टोपी पहिले येते आणि टोपीमधून एक मायनस होतो. टोपी पहिले आली म्हणजे काय आली, 2 × आणि 2 मधून 1 मायनस केला तर 1 म्हणजे फक्त काय येतो, x. डायरेक्ट करायला शिकायचं आपल्याला आता. ओके, log x ॲज इट इज, ही दुसरी टर्म आपली झाली. आता आपल्याला कोणती टर्म लिहायची आहे, तिसरी टर्म लिहायची आहे. e⁻x ॲज इट इज, x² ॲज इट इज, कशाचा डेरिव्हेटिव्ह पाहिजे, फक्त log x चा. log x चा डेरिव्हेटिव्ह काय आहे आपला, 1/x, म्हणून मी काय लिहिते, 1/x. ओके, याचा डेरिव्हेटिव्ह dy/dx निघून गेला, इथून पण dy/dx निघाला, इथून पण dy/dx निघून गेला. आता कुठेही आपला dy/dx दिसतोय का कुणाला, नाही, पण मात्र सिम्प्लिफाय आपण अजून करू शकतो. ओके, तर तुम्हाला समजलंच असेल असं वाटतंय. वरचं मी थोडंसं खोडते आणि आपण सिम्प्लिफाय करून घेऊ. बघा काय आलेली आपली टर्म, e⁻x × x² × log x प्लस e⁻x × 2x × log x प्लस e⁻x × x² × 1/x. बघा डेरिव्हेटिव्ह कुठेही नाही म्हणजे आपला डेरिव्हेटिव्ह संपलेला आहे. ज्याला सिम्प्लिफिकेशन करता येणार नाही त्यांनी ही ओळ पर्यंत लिहिलं, ह्या लाईन पर्यंत जरी सोडवलं तरी सफिशियंट आहे. जसं जशी तुमची प्रॅक्टिस होईल तसं तसं तुम्हाला सिम्प्लिफिकेशन पण समजायला लागेल. ओके, बघा मग आता काय सेम दिसतंय, नीट लक्ष द्या. याच्यामध्ये e⁻x, इथं पण e⁻x आहे आणि इथं पण e⁻x आहे. म्हणजे e⁻x आपण काय काढू शकतो, बाहेर काढू शकतो, कॉमन काढू शकतो. कॉमन काढा मग e⁻x गेला तर काय उरला, x² × log x प्लस e⁻x गेला तर काय उरला, 2x × log x प्लस e⁻x गेला तर काय उरला, x²/x म्हणजे एक x कट होईल, फक्त x × 1 काय आला, x. क्लिअर झालं सगळ्यांना. आता अजून सिम्प्लिफाय काय करू शकतो बघा, याच्यामध्ये x आहे, याच्यामध्ये पण x आहे, याच्यामध्ये पण x आहे. आपण x पण अजून कॉमन काढू शकतो. काढा मग e⁻x × x. x गेला तर काय राहिला, फक्त x म्हणजे x × log x. कृपा करून विद्यार्थ्यांनो लॉगचा x काढायचा नाही. ट्रिग्नोमेट्री सारखा लॉग सुद्धा एकटा कधीही नसतो. चला याच्यात पण बघा आता x आहे, 2x आहे, 2 × x. x गेला तर फक्त काय राहणार आहे, 2 × log x आणि याच्यातून x गेला तर काय राहणार आहे, 1. e⁻x × x. आता मी याला x × e⁻x पण लिहू शकते. x × log x प्लस 2 × log x प्लस 1. ओके, आपला डेरिव्हेटिव्ह कुठपर्यंत येऊन गेला, इथपर्यंत येऊन गेलेला आहे. फक्त आपण हे काय केलेलं आहे, सिम्प्लिफाय केलेले आहे बस. आता बघा याच्या पलीकडे आपण काहीही सिम्प्लिफाय करू शकत नाही आणि डेरिव्हेटिव्हच्या टर्म पण आपल्या सगळ्या संपलेल्या आहेत, म्हणून आपला हा काय झाला, डेरिव्हेटिव्ह झालेला. बघा एक्झाम्पल थोडं लेंथी झालंय पण कन्सेप्ट मात्र तेच आहे, प्रोसेस मात्र तीच आहे. जशी 2 टर्मची आपण मल्टिप्लिकेशन केली तशी 3 टर्मची मल्टिप्लिकेशन करायची आहे. आणि हेही तुम्हाला समजत नसेल तर पहिली टर्म वेगळी करून घ्या, दुसरी टर्म वेगळी करून घ्या, तिसरी टर्म वेगळी करून घ्या. कसं करायचं ते नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये आपण बघू. चला लक्ष द्या सगळ्यांनी. बघा ही एक टर्म आहे आणि ही एक टर्म आहे. एक्झाम्पल फर्स्ट आणि टर्म कोणती आहे, सेकंड. पण त्याच्यामध्ये काय दिसतंय विद्यार्थ्यांनो तुम्हाला,
ॲडिशन. काय दिसते? ॲडिशन. म्हणजे आपल्याला कोणता रूल वापरायचा आहे ॲडिशनचा? कोणत्या टर्म मध्ये? पहिल्या टर्म मध्ये आणि दुसऱ्या टर्म मध्ये. बरोबर आहे. पण पहिल्या टर्म कडे नीट बघा. x इंटू टॅन एक्स म्हणजे पहिल्या टर्म मध्ये काय दिलेलं आहे तुम्हाला? मल्टिप्लिकेशन दिलंय. म्हणजे पहिल्या टर्म मध्ये काय वापरायचं आहे? u इंटू व्ही. u इंटू व्ही करा, ती तुमची पहिली टर्म येईल. दुसरी टर्म पण सॉल्व करा, त्यांची आपल्याला काय करायचे आहे? ॲडिशन करायचे. आता याच्या पहिले जे एक्झाम्पल्स आपण घेतलेले होते त्या एक्झाम्पल्स मध्ये हे पण एक्झाम्पल आपण सोडवलेले, हे पण एक्झाम्पल आपण सोडवलेले, ॲडिशन पण आपण केलेली. आता फक्त त्यांना मिक्सअप केलेले. काय केलेले? त्यांना फक्त मिक्सअप केलेले. मग कितीही मिक्स करू द्या, 100 टर्म जरी तुम्हाला आले तरी तुम्हाला काय करायचं आहे? टर्म वाईज सोडवायचं आहे. मागचं एक्झाम्पल आपण एका स्लाइडमध्ये टर्म वाईज घेतलं होतं. आता हे एक्झाम्पल तुम्हाला मी सोप्या पद्धतीने शिकवून दाखवते. बघा, लक्ष द्या. ही काय झाली? पहिली टर्म. ही काय झाली? दुसरी टर्म. ओके, लक्ष द्या. काय करायचं आपल्याला? डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिव्ह एक्स. तर आता आपण पूर्ण एक्झाम्पलला डिव्हाइड करूया फर्स्ट टर्म मध्ये आणि सेकंड टर्म मध्ये. मग पहिली टर्म काय? एक्स इंटू टॅन एक्स. कशाचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे? डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स इंटू टॅन एक्स काढा. मग दुसरी टर्म सोडून द्या. आपण फक्त काय करणार आहे? पहिला टर्म एक्स इंटू टॅन एक्स. कोणता फॉर्म्युला वापरणार आहे? यू इंटू व्ही. ई इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही प्लस व्ही इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ यू. लक्ष द्या. आता माझा यू काय आहे? हा काय आहे? यू. हा काय आहे? व्ही. उरलेला एक्झाम्पल सोडून द्या. आपण फक्त पहिली टर्म घेतोय आता. ओके, काय फॉर्म्युला आहे मग आपला? यू इंटू व्ही प्लस व्ही इंटू यू. यू यू ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही. काय आहे? डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन एक्स प्लस व्ही ॲज इट इज. व्ही काय आपला? टॅन एक्स प्लस इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ. कशाचा डेरिव्हेटिव्ह पाहिजे आपल्याला? एक्सचा. क्लिअर झालं? बघा मग, u ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन एक्स. टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो? सेक स्क्वेअर एक्स. म्हणून काय लिहिणार आहे? सेक स्क्वेअर एक्स प्लस हा काय आहे आपला? टॅन एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स. पण डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्सचा काय असतो? 1. म्हणून मी इथं काय लिहिते? 1. मग काय मिळालं मला? सॉरी, u म्हणजे काय आपला? एक्स. काय मिळालं मग मला? एक्स इंटू सेक स्क्वेअर एक्स प्लस टॅन एक्स इंटू 1 काय असतं? टॅन एक्स. याला मी काय म्हणते? इक्वेशन नंबर फर्स्ट. याला काय म्हटलं मी? इक्वेशन नंबर फर्स्ट. ओके, पॉज करावं दिदी एक मिनिट. ओके, याला मी काय म्हटलं? इक्वेशन नंबर फर्स्ट. आता मला काय करायचंय? नाव कन्सिडर. काय कन्सिडर करायचंय? सेक एक्स डेरिव्हेटिव्ह ऑफ सेक एक्स इज इक्वल टू काय असतं? डेरिव्हेटिव्ह ऑफ सेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय आहे माझा? सेक एक्स इंटू टॅन एक्स. काय डेरिव्हेटिव्ह माझा? सेक एक्स इंटू टॅन एक्स. हे काय माझं? इक्वेशन नंबर सेकंड. बघा, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स इंटू टॅन एक्स इक्वेशन नंबर फर्स्ट. डेरिव्हेटिव्ह ऑफ सेक एक्स इक्वेशन नंबर सेकंड. इक्वेशन नंबर फर्स्ट आणि सेकंडची काय? फक्त ॲडिशन. मग लिहा देअरफॉर फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड वी गेट. काय मिळालं मग? फक्त दोघांची काय करायची? ॲडिशन करायची. डेरिव्हेटिव्ह आपण ऑलरेडी काढले, फक्त आपल्याला ॲड करायचे. मग याचा डेरिव्हेटिव्ह काय आहे बघा? पहिलं इक्वेशन काय आहे आपलं? एक्स इंटू सेक स्क्वेअर एक्स प्लस टॅन एक्स प्लस कशाचा डेरिव्हेटिव्ह? सेकंडचा काय आहे? सेक एक्स इंटू टॅन एक्स. झाला आपला डेरिव्हेटिव्ह. ओके, समजलं सगळ्यांना? बघा, मी मागचं एक्झाम्पल तुम्हाला सर आता हेच एक्झाम्पल तुम्ही एकत्र सोडवलं तरी चालतं. पण जर तुमचं कन्फ्युजन वाढत असतील, जर टर्म खूप वाटत असतील, तर तुम्ही काय करायचं? फक्त छोट्या छोट्या टर्म्सने इक्वेशन नंबर देऊन वेगवेगळे करून शेवटी त्यांना ॲड करायचं. मग आपण याला पहिली टर्म समजली, याला दुसरी टर्म समजली, इक्वेशन केलं, मग ॲड केलं. मी जर अजून एखादी टर्म इथं ॲड केली असती, त्याला इक्वेशन नंबर 3 म्हणतात, त्याला ॲड करा. क्लिअर झालं? इथं जर काही मल्टिप्लिकेशन आलं असेल तर ते पण मल्टिप्लाय करून ॲड करा.
करा, म्हणजे अशा तुम्हाला 10 जरी टर्म दिल्या तरी त्याच्या 10 इक्वेशन करा आणि मग शेवटी ॲड करा. तुमचं कुठेही कन्फ्युजन होणार नाही. ओके, टर्म कोणते पण इथं काय मल्टिप्लिकेशन रूल वापरा, फॉर्म्युला वापरा. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला लक्षात आलं असेल, याच्या व्यतिरिक्त रूल पण नाही, याच्या व्यतिरिक्त फॉर्म्युला पण नाही. मला असं वाटतं सगळ्यांना हे एक्झाम्पल समजलंच असणार आहे. ओके, सगळ्यांना समजतंय, ट्राय करता येतंय, लिहिता येतंय. ओके, एक्झाम्पल नंबर 9 झालंय आजच्या व्हिडिओ मधला. आता आहे लास्ट एक्झाम्पल, ते म्हणजे डिवाइड. x² + 5 अपॉन x² - 1 अपॉन 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 कुठे आहे अपॉन? एक रूल नंबर 3 मध्ये. म्हणजे मल्टिप्लिकेशन होतं तर रूल नंबर 4 वापरला होता, अपॉन आहे म्हणून रूल नंबर कोणता वापरायचा आहे? 3 u/v. आता रूल मध्ये हा रूल मात्र लक्षात ठेवणं महत्वाचं आहे. काय रूल? u/v. वरच्याला u मानायचं, खालच्याला काय मानायचं? v मानायचं. म्हणजे हा काय झाला आपला u, हा काय झाला आपला v. बघा मग u चा काय डेरिव्हेटिव्ह काय आहे? v इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ u. काय इथं? v इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ u d/dx ऑफ v इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ u मायनस u इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ v अपॉन v². फॉर्म्युला माहिती आहे, आपोआप वापर करून 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 पाठ होईल. आता फक्त बघून लक्ष दिलं तरी चालेल. लक्ष द्या सगळ्यांनी. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिव्ह x. बघा फॉर्म्युला नीट यूज करा. v अपॉन पहिल्या खाली काय आहे? v² म्हणून मी v² लिहून घेते. v चा स्क्वेअर म्हणजे कशाचा स्क्वेअर? 4 चा स्क्वेअर. क्लिअर झालं सगळ्यांना? आता मला फक्त काय करायचंय? न्यूमेरेटर करायचंय. काय बघा? v इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ u. काय करायचंय? v इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ u. v कुठे आहे माझा? हा लिहा v ॲज इट इज. v इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ u. u चा डेरिव्हेटिव्ह काय आहे? x² + 5. फक्त डेरिव्हेटिव्हचा फॉर्म लिहून घेतला आणि खाली आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. ओके, मायनस मायनस u काय माझा? हा x² + 5 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ v. इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ v. v काय माझा? x² - 4 अपॉन v चा स्क्वेअर. बस मांडलं आपण सगळ्यांनी व्यवस्थित. फॉर्म्युला मध्ये व्यवस्थित व्हॅल्यू टाका. आता फक्त डोकं शांत ठेवून सॉल्व करा. बघा आता ही टर्म ॲज इट इज खाली लिहू. काय आली? x² - 4 चा स्क्वेअर. डिनॉमिनेटरचं टेन्शन मिटलं. आता काय पाहिजे? न्यूमेरेटर. मायनस इकडची वेगळी टर्म आहे, इकडची वेगळी टर्म आहे. पहिल्यांदा ही टर्म आपण सॉल्व करून घेऊ. ॲज इट इज x² - 4. डेरिव्हेटिव्ह ऑफ कशाचा डेरिव्हेटिव्ह पाहिजे? x² + 2 चा. आता याच्यामध्ये पण काय आहे? प्लस म्हणजे काय येईल? याचा डेरिव्हेटिव्ह प्लस याचा डेरिव्हेटिव्ह. याचा डेरिव्हेटिव्ह काय असतो आता माहिती आहे? x⁻⁸ x वर टोपी 2x प्लस कॉन्स्टंट 5 काय आहे? कॉन्स्टंट 3 2 5 9 10 हे काय झाले? कॉन्स्टंट. कॉन्स्टंट म्हणजे c. त्याचा डेरिव्हेटिव्ह काय असतो? 0. नाही समजला तर साईडला एक्झाम्पल लिहून घ्यायचं. कशाचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे मला? d/dx अपॉन कशाचा? x² + 5. ॲडिशन आहे. ॲडिशनचा रूल काय आहे? याचा डेरिव्हेटिव्ह प्लस याचा डेरिव्हेटिव्ह. मग याचा डेरिव्हेटिव्ह प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ 5. याचा डेरिव्हेटिव्ह काय आहे मग? 2x. 5 म्हणजे कॉन्स्टंट. कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह काय? 0. म्हणजे याचा डेरिव्हेटिव्ह काय आला? 2x. म्हणून याचा डेरिव्हेटिव्ह काय लिहिते मी? 2x. क्लिअर? आता मायनस ॲज इट इज x² + 5. ओके, आता परत कशाचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे मला? x² - 4. x² चा परत डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे? 2x - 4. 4 चा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे? 0. जर काढता आला नाही, सॉरी -0 नाही ना, फक्त 2. -0 गेला तर फक्त काय उरला? 2x उरला. जर काढता आला नाही तर हा बाजूला घेऊन घ्यायचा, त्याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आणि तो काय करायचा? पुट करायचा. मला असं वाटतं हे टर्मचा डेरिव्हेटिव्ह काढला, हा टर्मचा आपण डेरिव्हेटिव्ह काढलेला आहे. आता फक्त dy/dx कुठेही दिसत नाही म्हणजे आपला डेरिव्हेटिव्ह काढून झालेला आहे. आता फक्त आपल्याला काय करायचंय? सिम्प्लिफाय करायचंय. बघा मग इथं पण 2x आणि इथं पण 2x आहे. आपण काय करू शकतो? कॉमन काढू शकतो. बघा 2x काय उरला मग इथं?
एक्स स्क्वेअर मायनस 4 मायनस एक्स स्क्वेअर प्लस 5 अपॉन खालची टर्म ॲज इट इज एक्स स्क्वेअर मायनस 4 चा स्क्वेअर. अजून आपण काय करू शकतो बघा, 2x एक्स स्क्वेअर मायनस 4 मायनसने मध्ये मल्टिप्लाय करा, मायनस एक्स स्क्वेअर मायनस 5 अपॉन एक्स स्क्वेअर मायनस 4 चा स्क्वेअर. बघा 2x एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर काय झाले, कॅन्सल. मायनस 4 मायनस 5 दोघांचं ॲडिशन केलं तर काय झालं, मायनस 9. म्हणजे इथं काय आला, मायनस 9 अपॉन खालची टर्म ॲज इट इज. ओके 9 इंटू 2 18, पण कसा आहे मायनस 18x म्हणजे काय येईल, मायनस 18x अपॉन खालची टर्म ॲज इट इज एक्स स्क्वेअर मायनस 4 चा स्क्वेअर. ओके काय झालं, आता याच्यापेक्षा आपण काहीही सिम्प्लिफाय करू शकत नाही आणि डेरिव्हेटिव्ह पण इथून संपलेले आहेत, म्हणजे आपले हे काय झालं, आन्सर झालं. ओके क्लिअर. बघा लिहायला तुम्हाला हे एक्झाम्पल लेंदी वाटत आहे, पण सोडवताना सोपे. काय केले विद्यार्थ्यांना आपण फक्त याच्यामध्ये काय यूज केला, रूल यूज केला आणि ते फक्त काय केले आपण सॉल्व केलेले. रूल प्रमाणे व्हॅल्यू टाकला, याचा डेरिव्हेटिव्ह काढला, याचा डेरिव्हेटिव्ह काढला, हे सिम्प्लिफिकेशन केलं, बाकी काय केलं, काहीच केलं नाही. ओके मला असं वाटतं आपण ॲडिशनच्या रूलचं, मल्टिप्लिकेशन, सबट्रॅक्शन, डिव्हिजन, 3 असलेले मल्टिप्लिकेशन, 3चे ॲडिशन रूल पण वापरले आणि फॉर्म्युले पण वापरले. आणि एवढे 10 एक्झाम्पल जर ज्याला समजले त्यांना डेरिव्हेटिव्ह 100% पूर्ण समजला. याला जे एक्झाम्पल सगळ्यांना हे ना समजले असतील त्यांना पुढचे एक्झाम्पल अटेम्प्ट करणं सहज आणि अगदी सोपं आहे. ओके मला असं वाटतं डेरिव्हेटिव्ह आता तुम्हाला समजलेलाच असणार आहे. आणि जर माझं खरंच लेक्चर तुम्हाला आवडलं असेल, डेरिव्हेटिव्हचे एक्झाम्पल समजले असेल तर सगळ्यांनी लाईक आणि सबस्क्राईब करा. आणि खूप महत्त्वाचं म्हणजे कमेंटमध्ये तुमचा रिप्लाय द्यायला विसरू नका. ओके सगळ्यांनी प्रेझेंट इथं लावायचीच आहे, पण लेक्चरबद्दल रिप्लाय पण द्यायचे. थँक्यू सो मच.